विजय मात्र संपादन केलं. 12th मॅन अजून आलेले नाहीत. दोन्ही टीमचे 12th मॅन. जुगाव 11 जूचा इथे 12th मॅन. प्लीज अप्पा स्ट्रायकर्स टीम कॅप्टन विनंती करतोय आपला बाराबा खेळून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आदित्य आणि ऋषिकेश पानसरे चांगली बॅटिंग केली होती ऋषिकेश पानसरेने. जेव्हा आम्ही राजीव स्पोर्ट्स अकॅडमी 1 जुलै अनिकेतजी म्हात्रे युवा सेना यांच्या वाढदिवसानिमित्त ती मॅच अगदी 34 मध्ये 28 धावांचे एक नेत्रदीपक. जेव्हा 51 विकेट गेल्यानंतर या कॅप्टनने मात्र कॅप्टन्सी सावरलं होतं आणि बाकीचं काम केलं होतं. तेव्हा गोलंदाजाने तो लो स्कोरिंग मॅच जिंकलेला होता अप्पा स्ट्रायकर्सने. त्याचं खरं कारण होतं कॅप्टन इनिंग बाय ऋषिकेश पानसरे. नाईसली 28 अनबिटन. दिस पेअरलेक्ट काऊ कॉर्नर आपण पाहू शकतो. मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे. ऑनसाइडचा विचक लेस्ट तो गेम. थँक्यू सो मच वेदांत म्हात्रे बच्चू आणि 11 धावा ज्यांनी डिफेंड केल्या तो तुषार मोहंती स्पेअरलेग. सुशील डाकोर अतिशय हुशार असा बॉलर. पहिला ओव्हर अपरॅक वर चेंडू पिचिंग झाल्या ऑफसाईडच्या बाहेर. त्यानंतर इशारा तर वाईडने सुरुवात झाली. 1 ने सुरुवात होते. बिनगडी बाद 1. पहिल्याचा चेंडू अगदी दिशाहीन. चांगली लाईन आणि लेन्थ साठी ओळखला जातो सुशील डाकवल. पण पहा रबरी बॉलचा क्रिकेट निसटता सटकला जातो बऱ्याच वेळा. ग्रीक टॅक्टिक करताना आता वाईट पडल्यानंतर ऑफ साइडचा विचार कर. डिस्पेअर ऑफ द पॉइंट. डीप कव्हर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सजवलंय. लॉंग ऑफ आहे आणि व्हेरी क्लोज सिली मिड ऑफ बेनेथ. सुपर बॉलिंग. अतिशय वेग धारण केलं होतं. वेगाला मात्र बीड झाला. आघाडीला बॅट्समन आपण पाहू शकतो ऋषिकेश पानसरे. ऑफसाइड ऑफ स्टॉप. त्या दरम्यान अजूनही एकदम परफेक्ट ऑलराऊंडर ऑफ द जुगाव मयूर रामनाथ भोईर याचं आगमन झाले. सरचे स्वागत आहे मयूर. पहिला चेंडू वाईड. दुसरा बॉल परफेक्टली ऑफसाइड ऑफ स्टंप वाईड. यॉर्क फुल टॉस होती. लो फुल टॉस. त्याच्यानंतर बॅटला स्लाइस होतो. सिंगल मिळते. बॅट मधून आलेली पहिली धाव. खातं खोलताना ऋषिकेश पानसरे. धावा मात्र 2 लागलेले आहेत. पहिल्यावर किती पात्र. आपण मॅच क्रमांक 2 अंपायर चषक. वेलकम मयूर. अतिशय घातक ज्याची काय नाही आपण ऋतांश आहे. सेम तोळामुळेचे 2 ऑलराऊंडर आहेत मुख्य व्यासस्पर्धी. पण खऱ्या अर्थाने बिग मॅनला विसरता येणार नाही. कारण एमआरचा बॉल असेल तेव्हा बिग मॅनने जे आता मयूर खेळतो आता ऋतांश खेळतो तसे मात्र मोठे लांबलचक षटकार मारण्याचा कारनामा केले. एक सफल आयोजक भाचंद्र स्मृती चषक वैभव भोईर असेल यतीन असेल आणि नुकतंच त्यांच्या माध्यमात लफडा चषक. अतिशय दर्जेदार स्पर्धा. फटका चांगला आहे. बरोबर मध्ये मध्ये गेले. ड्राईव्ह केले. टप्पा मात्र चिरून फाडून गेलं. सरस सिमेरच्या आरपार 4 रन. बेहतरीन स्ट्रोक. नजाक होत होती. ही नजाकत संयम टेम्परामेंट आहे ऋषिकेशकडे. कधी चेंडूला सन्मान द्यावं कधी त्याच्यावर मात्र तुडोड पाडावं हे चांगलं ज्ञान आहे. पर्यंत चेंडू त्याला सरळ रेषेमध्ये आले. ऑन ड्राईव्ह केलं. ऑन ड्राईव्ह केलं आणि तिची दरी होती हलकीशी. त्या हलकीशी दरीमध्ये चेंडूला मात्र सरळ सीमेरेषेच्या बाहेर चौकार बॅटमधून आला. अर्थातच ऋषिकेशच्या. धावसंख्या 4 ने अप्पा स्ट्रायकर 6. 6 विदाउट लॉस. फर्स्ट इन प्रोग्रेस. सुशील डाकवर राईट आर्म राउंड द विकेट. ट्रॅक वर चेंडू सावकाश गतीने हा बाउन्सिंग केलेला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. सिंगल केली. दुसरीची मांग केली आणि ते खराब. आलंच केल्यानंतर आलंच तुम्हाला दूर टेबल. तिसरी अगदी किती आळस दाखवले त्याचा पुरेपूर फायदा होतला. 3 धावा. खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल कारण विनीत याच्याकडून झालेली हलकीची चूक. धावसंख्या 9 वर पोहोचले. आपण मॅच क्रमांक 2 पाहतो. अप्पा स्ट्रायकर सीबीडी च्या विरुद्ध यजमान संघ जुगाव 11 जुगाव. पहिले ओव्हर हाताळताना सुशील टाकपर्यंत बॉलिंग मार समोर आता पहिल्यांदा येतो बॅटिंग करण्यासाठी. 3 धावा लागल्यात ऋषिकेशच्या नावे. त्याने 3 ने मात्र बढोतरी दिली 9 वर.
कडक स्ट्रोक यार, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. दॅट इज अ मॅग्निफिसेंट ओव्हर द काव कॉर्नर. षटकार येतोय, षटकाराने हात मात्र खुले केले आणि आपला जलवा दाखवला आदित्यने. षटकाराने बेहतरीन अंदाजामध्ये पाठवलं 6 धाब्यांसाठी. षटकार आला 6 ने धावसंख्येमध्ये मुसंडी मारताना अप्पा स्ट्रायकर पोहोचते 15 बार बिनगडी बाद. नंदरी सुरुवात म्हणता येईल. 30,000 15,000 अशी स्पर्धा रंगलेली. अंपायर चषक बॅकफुटवर जाता टायमिंग नव्हतं. गुडमोड चेंडू राहिला तिथे स्वतः गोलंदाज नात्याने जाईल, फील करेल फॉलो थ्रू मध्ये. मात्र डॉट. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 15 धाबा दिल्यात, यश मात्र प्राप्त करू शकला नाही. एक षटकार, एक चौकार आला, एक 3 आला, त्यामुळे 15 धाबा स्कोर केला. चांगली सुरुवात म्हणता येईल अप्पा स्ट्रायकरची. पहिली मॅच निसटता विजय राजीव स्पोर्ट्स आगवडी गोठवणीने. त्याचं खरं कारण होतं टिचून गोलंदाजी. अगदी आपण पाहतो स्क्वेअर लेगला तुषार मोहंती यांनी 11 धाबा डिपेंड केले आणि आपला जो मॅच आपल्यापासून दूर जाईल त्या मॅचला जवळ खेचलं. पहिली ओव्हरची झाली इथे संपाती. पहिली ओव्हरचा खेळ संपला बिनगडी बाद. 15 धाबा अप्पा स्ट्रायकर सीबीडी जिंकेल तो. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये केलेला पहिला विजय संपादन केलेला राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठवलीच्या विरुद्ध. याची दक्षता घ्या वेदांत बच्चू आणि तुषार मोहंती असे न्यूट्रल अंपायर. कारण गावातला संघ खेळतो अर्थातच जुगाव 11 जुगाव. ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी हाताळण्यासाठी हार्दिक भोईर बॅटला लागून चाटून गेले. धाम मात्र मिळत नाहीये. चांगली सुरुवात हार्दिकने. 2 वर्षाचा विचार केला तर आदरणीय प्रवीणजी कालुराम म्हात्रे यांचा संघ पलक आदित्य प्रिन्स कोपरखेडच्या स्क्वॉड मध्ये हार्दिकला मात्र चमू मध्ये समाविष्ट केले होतं. अग्री कोहली प्रीमियर लीग. ग्रेट बॉलिंग. टप्पा मध्ये चेंडूला आत आणलं. इन कटार. उत्तर नव्हतं ऋषिकेश पानसरे. चांगली बॅटिंग करतोय परंतु इथे फक्त एक सिंगल मिळते. लेग बायचा इशारा दर्शवला डॉटन. चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. अक्षरशः जुगाव 11 15 धाबा खर्च केले सुशील डाकवलने. त्याला झाकण्याचा, त्याला विघ्न न्याय देण्याचा प्रयत्न हार्दिक मात्र तो दुसऱ्या ओव्हरमध्ये. आता ज्या बॅटरने षटकाराने खातं कोळलं तो बॅट्समन आदित्य आहे समोर. चांगली गोलंदाजी सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडंसं मात्र उंची घेईल असा अंदाज होता आदित्यचे. जे षटकार अंदाज बांधताना चूक झाली मी म्हणेन. सरळ रेषेमध्ये नाही तर लाईन मिस केली. बाकीचे तमाम काम करतो विकेटच्या पाठीमागे विकेट किपर सागर जो विकेट किपर आहे. चांगली विकेट किपर करताना आपण पाहतो. दुसरं प्रगती पताराव आहे. अप्पा स्ट्रायकरला बॅटिंग साठी आमंत्रण दिलं. टॉस जिंकल्यानंतर चांगला स्ट्रोक मध्ये मध्ये घेतले. कावू कॉर्नरचा क्षेत्ररक्षण जाईल, पोहोचेल, फील करेल. खूप चांगली क्षेत्ररक्षण करताना पहा मिळालं परंतु 2 धावा मात्र अर्जित केल्या. ओ माय गॉड. खरोखर लावलं असतं तर वेगळं. एकदम बरोबर आहे ऋतांशु. ज्या क्विक मध्ये, ज्या फ्यू सेकंड मध्ये, मायक्रो सेकंड मध्ये जसे MS मध्ये सिंग धोनी ज्याप्रमाणे चपलता दाखवती, चपलता दिसली असते तर वेगळा निर्णय मात्र पहा मिळाला असतं. ट्रॅक वर चेंडू बॅकफुटवर गेला. जागा पण स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण दूर. 2ची मांग जरूर पूर्ण होईल. क्षेत्ररक्षण खूप लांबवलं गेले, मागवलं गेले. त्याचा पुरेपूर फायदा उठवला यावेळेला आदित्यने. 2 धाबा जोडल्या. 2 अप्पा स्ट्रायकरला पोहोचवला होता 20 या धावसंख्येवरती. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा विनोदजी बघत असेल, भावेश भोईर असतील. 1 to go. 5 चेंडूची समा. हार्दिक बॉलिंग बाग चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 15 धाबा खर्च केले होत्या. पण जो हार्दिक आला आणि पहा आतापर्यंत 5 चेंडू मध्ये धाबा त्याने खर्च केल्या फक्त 5. क्लेवर बॉलिंग. म्हणजे गोलंदाजी जवळून पाल होती म्हणून आदरणीय प्रवीणजी कालुराम म्हात्रे स्वर्गीय आनंद दिग्गज चषकाचे प्रमुख यशस्वी आयोजक त्याने आपल्या संघामध्ये 2 वर्षापूर्वी मात्र या गोलंदाजाला निवडलं होतं.
एमटीसी या रूल प्रमाणे एनएमटीसी नियम एनएमटीसी ए असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडूच्या यादीमध्ये जर नाव नसेल तर त्याला मात्र खेळता येणार नाहीये. तर खेळताना दिसत तर संपूर्ण टीमला मात्र बाद करण्यात येईल याची दक्षता घ्या. असं घडलंय कोपरीमध्ये ते नियम पाहिलं तर एक टीम दिवेशा 11 ऐरोली बेलापूर इथे संपूर्ण संघाला बाद करण्यात आलं होतं. अति जबरदस्त बॉल टप्पा स्विंग इन द मिस सुपर बॉलिंग यार काय ओव्हर टाकलं यार कमबॅक केलं अवघ्या 5 धावा अर्धकने वेल्डन अर्धिक जो गाव 11 जो साठी 15 धावा सुशीलनं दिल्यानंतर केवळ 5 धावांचा ओव्हर दॅट इज वेल साठी लाईन अँड लेन 20 धावा 0 गडी बाद 2 ओव्हरचा खेळ संपला 4 ओव्हरची मॅच. आपण पाहतो अंपायरचा मान सन्मान वाढवणारी अंपायर चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 ऐतिहासिक क्रीडांगण झू नगरी मध्ये खेळला जातोय. अंपायर चषक 2025 तिथे मॅच क्रमांक 2 अप्पा स्ट्रायकर सीबीडीच्या विरुद्ध झू गाव. बॅटिंग करताना 2 ओव्हरची चला वेळ घेऊ नका मित्रांनो. जास्त मीटिंग अशा करत राहिला तर वेळ मात्र कमी पडेल आणि त्याचा फटका मात्र आमच्या आयोजकांना बसू शकतो याची दक्षता घ्या. चांगली मिले यतीन असेल मयूर असेल ऋतांशु पाटील असतील जितीन आणि संपूर्ण टीम याचं कौतुक करतोय त्याने खूप चांगली साथ दिली. एकट्या दुकट्याचं काम नसतो मित्रांनो. जरी लीडिंग वर असताना मात्र विनोद जरूर आहे पण एकाने काय नाही सांघिक जेव्हा जेव्हा काम होतं तेव्हा ते सफलतेच्या दिशेने मात्र वेगळं जागा निर्माण करते. आता 3री ओव्हरला होते सुरुवात. 3रा ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर किशोर जो गाव 11 झू कडून. व्हॉट अ शॉट यार खडे फ्लिक ऑफ द रिज हेलिकॉप्टर प्रॉपरली ओव्हर द लॉंग ऑन डाऊन द ग्राउंड. आला षटकार साधा बेनसाठी चरण अगदी खोलवर टप्प्यामध्ये टाकलेला इनटू द ब्लॉक परफेक्टली यूज ऑफ द फीट अँड ग्लोरियसली हिट बाय ऋषिकेश पानसरे. व्हॉट अ शॉट चरण ब्लास्ट आला. येस बरोबर म्हटलं ती चपलता जर हार्दिकने दाखवली असती कदाचित हा षटकार आणि मी सहमत असेन ऋतांश पाटीलच्या मताकर्त्याने सांगितलं कारण रनआउट जर झाला असता हा षटकार आला नसता. सोडून दिले ऑफसाइड ऑफ द पिचिंग ऑफसाइड एक खराब चेंडू थोडासा दडपण मात्र किशोर वरती षटकार खेचल्यानंतर धावसंख्या झपाट्याने मुसंडी मारताना पोहोचते 27 वर. 27 पुन्हा 27 बिनगडी बाद. 21 विकेट मात्र अजून बाद झालेले नाही. अप्पा स्ट्रायकर पिचिंग होते पुन्हा वेदांत मात्रे वाईट +1 अशा 2 धावा अर्जित केले जातील. अप्पा स्ट्रायकर सीबीडीच्या स्कोर मात्र पुढे सरकला जातोय 29 वर. खरा पहिलं ओव्हर 15 धावांचं दुसरं ओव्हर हार्दिकने कमबॅक करून दिलं पण या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा 5 उलट झाल्यात. फ्लड आउट केलंय म्हणणे अप्पा स्ट्रायकर सीबीडीने कारण आतापर्यंत पाहिलं तर फक्त या ओव्हर मधला एकच चेंडू झालेला आहे. 11 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 4 ओव्हर स्पीडअप करा नम्रतेची विनंती आम्ही करतो. किशोर बॉलिंग मार्क पर ही लेंथ जर पकडली येस परफेक्टली लिंक बॅटचा स्पर्श होऊन ब्रश होऊन गेला विकेटच्या पाठीमागे अचूक झेल टिपताना ही विकेट मात्र मिळवली किशोरला मिळवून दिली विकेट किपरने. दॅट इज बेहतर. इथे झाला अंत खेळाचा झाला शेवट. टप्पा गुडले पडला इकडे झाले स्विंग मी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला ऋषिकेश पानसरे आणि बॅटला ब्रश होऊन गेला विकेटच्या पाठीमध्ये अचूक झेड टिपताना यशकेनं पहिलं यश मिळवून दिलं किशोर याला. पहिलं सांगी केल 1 गडी बाद. आता स्कोर आहे धावफलकावर अर्थातच 29. इनेट क्रमांकावर जय ठाकूर
रोहित सोनवणेकडून इथे पारितोषिक जाहीर झालं. हॅट्रिक घेतली ना गोलंदाज किशोरने तर रोख रुपये 1000 रुपयाचा कॅश दिले जाईल रोहित सोनवणेकडून. हे पारितोषिक दिलं जाईल किशोरला. पहिली तर आली आहे अशा 2 विकेट काढणं रोहित सोनवणेचे रोख रुपये 1000 कॅश. ट्रॅक वर खूप टप्प्याचा चेंडू पर्यंत लाजबाब लाईन बरकरार. न्यूट्रल पंच ठेवलाय कारण जुगाव खेळतोय. चांगला निर्णय घेतलाय कोर कमिटीने. असं करावं लागतं मित्रांनो. आणि जेव्हा जेव्हा न्यूट्रल पंच होते तेव्हा तेव्हा आपण आठवतो ऑस्ट्रेलियनचा सायमन टफेल यालाही मात्र 3 वर्ष फायनल मध्ये बॅकफुट वगैरे जागा बनवली त्याच्यानंतर सिंगल मिळते. चांगलं उदाहरण मात्र आम्ही सातत्याने सायमन टफेल ज्याने आयसीसीचे लगातार 3 बेस्ट अंपायर अवॉर्ड मिळवल्यानंतर आयसीसीचं म्हणणं होतं कारण 3 वेळेला ऑस्ट्रेलियानं फायनलला पोहोचल्या कारणाने सायमन टफेलला तिथे अंपायर करण्यात आलं नव्हतं. 1999 2003 2007 व्हॉट अ शॉट यार. दॅट इज अ फिश ओव्हर द एक्स्ट्रा कबा. मॅग्निफिसेंट अँड अनबिलिव्हेबल स्ट्रोक. बदललेला टॉपर तीक्ष्ण करडी नजर बरोबर बॉलवर हॉरिझॉन्टल बॅटनं मात्र त्याला स्ट्रेअर केलं. व्हॉट अ शॉट यार. बेहतरीन स्ट्रोक बाय जय ठाकूर. 7 वर पोहोचतोय षटकाराचा आणि संघाला पोहोचवतोय. 6 ने मुसंडी मारताना 36 वर 36 थर्ड इन प्रोग्रेस. 6 वाईट प्लस त्याच्यानंतर डॉट काढला विकेट काढली. डॉट सिंगल नाव लास्ट बॉल. 36 धाव बनलाय. 4 ओव्हरचा खेळ. दुसरी मॅच आपल्या भेटीला एका बाजूला पाहिलं फिल्डिंग करताना स्वतः यजमान संघ. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हर ड्राईव्ह केला. लावून द कार्पेट दूरवरून येईल काउकोने फेक करेल. ओ खराब चेंडू फेक. या चुका झाल्यात तब्बल दुसऱ्या वेळेला. एक वेळेला 3 निघाल्या आता 2. क्षेत्ररक्षण खूप मायने रखतो. खूप महत्वपूर्ण असतात. महत्वाचा गट आहे क्रिकेटचा विचार केला तर. इथे 1 होतं त्याला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि स्कोर मात्र 38 वर. 38 धावा. 3 ओव्हरची झाली समाप्ती. 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 चेंडू मध्ये जवळजवळ 2-3 जरी षटकाराने तर 50च्या जवळपास 60च्या आसपास. पहिली मॅच 44 धावांची आपण पाहिली. तिचं डिफेंड केलं मी म्हणेन अतिशय चांगल्या पद्धतीने. जांपाच्या रूपामध्ये आपण पाहू शकता तुषार मोहंती स्क्वेअर लेग अंपायर गोटुली अरेस गोटीलचा सन्मान माडून दिला कारण 11 धावा डिफेंड केला. अगदी मॅच 1 चेंडू आणि 5 पर्यंत होते तेव्हा लवली स्लो 1 लेग ब्रेकचा वापर केला आणि सरळ बॅट्समॅनला बीट करताना ती मॅच जिंकून दिली होती. 4 धावसंख्येने तुषार मोहंतीने अरेस गोटवली या टीमला. राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोटवली आणि त्यांचे प्रमुख प्रशिक्षक नारायणजी मात्रे मात्र मुख्य व्यासपीठावर आहेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न होताना पाहिला आणि हा सन्मान त्यांच्या सोबतीने आम्हाला दिल्याबद्दल आम्ही कोर कमिटी अंपायर चषकामधल्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. खेळ बाकी 6 चेंडू मध्ये गोलंदाज वापरला आता जुगाव 11 टीमने. रचित भोईर आले बॉलिंग मार्क. त्याच्या विरोधात आदित्य. 3 विकेट जर घेतले तर मयूर भोईर कडून आणि यतीन कडून 1000 असे 2000 यतीन कडून. पहिला स्वागत केले दम धडाक्यामध्ये. डाऊन द बॉल आला षटकार आदित्यच्या बॅट मधून वाढवल्या 6 धावा. अप्पा स्ट्रायकर CBDच्या स्कोर वरती 42. हॅट्रिक साठी यतीन कडून बिग मॅन कडून 2000 मयूर कडून 1000 असे 3000चा कॅश प्राइज. आता जर षटकार जर मारला तर 500 रुपये दिले जातील यतीन कडून या षटकारासाठी. बॉलर साठी आहे. राईट अँड राऊंड द विकेट. रचित भोईर बॉलिंग मार्क वर समोर. लेफ्ट अँड राऊंड द विकेट. दिशा इन बॉल स्वेर मारा. वेदांत म्हात्रे वळतायत. 2 हात पसरून सांगतायत खराब. एक्स्ट्रा धाव मिळते. 45 बनल्यात. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 60-65च्या आसपास. आता मात्र नजर ठेवून असेल अप्पा स्ट्रायकर. फुलटॉस होती स्वर्ण संधी. जोशी फुलटा लाप उठवताना बॅट अगोदर गेली. बॉल त्याच्यानंतर डॉट बॉल. 1 डे माफ करा. विकेटच्या पाठीमागे चूक झाली. विकेट करून जिथे काढलेला बॉल मात्र संचात सापडला. शिंतोडे उडून मात्र बीट करून बॉल बॅटर आणि विकेट किपरला सिंगल.
45 धावा, एक गडी बाद. पहिली विकेट मात्र पाहिली. ही विकेट हार्दिकने घेतली. हार्दिकने कोणी किशोरने विकेट कोणी काढली? किशोरच्या हाती लागली होती विकेट. ऋषिकेश पानसरे व्हेरी गुड बॉलिंग आहे. सट्टे ही लेंथ आहे ना, परफेक्टली लेंथ. वाईट यॉर्क बीट झाला आदित्य. 3 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या आहे 46. 3 चेंडूचा खेळ बाकी. अप्पा स्ट्रायकर सीबीडी बॅटिंग करताना अमंत दिल टॉस जिंकल्यानंतर जोगाव 11 कॅप्टन लेफ्ट अँड राऊंड द विकेट. लवली बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. बॅट अगोदर टायमिंग मिळत नाही आदित्यला. नॅचरल आउटस्विंग फिंगर्स रोल. टप्पा पडल्यानंतर त्याने घेतलेलं ते कटर बॉल न वळण सदर हाती मात्र गेला. विकेट कीपर डॉट. 2 चेंडूचा खेळ. काय षटकारानं खरं तर सुरुवात केली, स्वागत केले होतं. पहा किती चांगलं कमबॅक रचित. सुपर बॉलिंग. व्हॉट अ लुक ॲट दॅट. व्हॉट अ बॉलिंग. सुपर बॉलिंग आहे, सुपर्ब. किती लवकर मात्र लय मध्ये आला. नियंत्रण चालले गोळी. टप्पा एकाच अँगलला न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी टप्पे सोडले आणि अगदी बेहाल केले आदित्यचे. लास्ट बॉल कमाल केली होती. 60 पर्यंत पोहोचेल असं वाटलं तर मनसुबे उद्ध्वस्त. डाऊन द लेग साइड. खराब खराब दिशा. एकदा मिळते वायचरपणे वाढली गेली. पोचते स्कोर 47 वर. 47 for 1. 47 एक गडी बाद. शेवटचा बॉल मात्र शिल्लक आहे. जुगाव 11 जू कडून रिचित भोईर बॉलिंग मार. अखेरचा शेवटचा बॉल आता इनिंग मधला टाकण्यासाठी लेफ्ट अँड राऊंड द विकेट. समोर सलामीला आलेला आदित्य सोडून दिले. ऑफसाइड ऑप्शन. आणखी एक डाऊन द ऑफसाइड ऑप्शन. खराब मारा. 1 चेंडू टाकण्यासाठी मात्र 2 चेंडू एक्स्ट्रा टाकले. एक डाऊन द लेग्स आणि एक ऑफसाइडच्या खूप बाहेर. असे 2 वाईट आले. एक्स्ट्रा धाव मिळते. 48. चूक झाली मी म्हणेन. ग्रीप ठीकठाक करताना वेदांत कडून बच्चू कडून तो कपडा आहे. तो कपडा बॅक फुट फॉर कडक पंच. व्हाट अ लवली पंच ओव्हर द लॉंग ऑफ. दस्तकावर मस्तक देताना सुशीलच्या षटकार. शेवटच्या चेंडूवर गोड करताना यावरचा हास्यबट षटकाराने आदित्य बॅट षटकार शेवटच्या बॉलवर आणि टार्गेट सेट मात्र होईल. आता 55. 55चं टार्गेट. 4 ओव्हरची मॅच. 24 बॉल आणि 55 धावा. नंतर ब गटामध्ये श्रीकृष्ण दिवाच्या विरुद्ध इच्छापूर्ती वाशीगाव खेळताना दिसेल. त्याच्यानंतर याच गटामध्ये गावदेवी ऐरोच्या विरुद्ध कुशल जय गणेश सारसोळे अशी लढत आहे. हे ब गटाचे 4 संघ. त्याचबरोबर क गटाचा विचार केला तर संकेत गावदेवी जुगावच्या विरुद्ध श्रीकृष्ण कोलशेत ठाणे विभागातील टीम इथपर्यंत येणार आहे. तो क गटाची ती पहिली मॅच खेळेल. संकेत गावदेवी जुगावचा आणखी एक संघ. खरोखर मी अप्पा स्ट्रायकर सीबीडी यांना धन्यवाद दिले, कारण नितीन भोईरच्या शब्दाला मात्र त्याने मान राखल्याबद्दल. अगदी शेवटचे डमी होतं, आम्ही पाहिलं होतं. ती डमीची जागा भरून काढण्यासाठी मी ऋषिकेश पानसरे जेव्हा जेव्हा कुठेही मात्र कमी पडेल तेव्हा तेव्हा ऋषिकेश पानसरेला मी खरोखर धन्यवाद देतो. कारण आम्हाला आठवते अजून निखिल पाटील जे आयोजकच्या भूमिकेत असतात, हरीश गोटुली आणि अनिकेत म्हात्रेचा तो वाढदिवस, त्या दिवशी एक टीम कमी पडत होती तेव्हाही मात्र ऋषिकेश पानसरे आपला संपूर्ण टीम घेऊन आला होता. अप्पा स्ट्रायकर तिथे खेळले. त्याचप्रमाणे अंपायर चषक 2025 मध्ये जेव्हा एक टीमची मात्र कमतरता होती तेव्हा शब्दाला मान ठेवून येतींच्या ऋषिकेश पानसरे संपूर्ण संघ इथे हजर झाल्याबद्दल अगदी मनापासून त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्स सो मच. अशा पहिल्या इनिंगचा खेळ संपल्या. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना एक गडी बाद धावसंख्या विचार केला तर पोचवली 54 वरती 55चं टार्गेट कंपल्सरी सेट केलं. यजमान टीम जुगाव 11 जुगाव खूप चांगली अंपायरिंग. आतापर्यंत आपल्या गावाचा झेंडा अगदी त्याने मध्य प्रदेश उज्जैन पर्यंत पोहोचवलाय. गुरुनाथ पाटील असतील, उदय तांडेल अंपायरचा विचार केला तर नाम सन्मानाने घेतलं जातं. येतीने चांगली अंपायर करतो, जरी तरी व्यावसायिक मूड दिली नाही परंतु त्यांच्या यादीमध्ये निश्चित नाव मात्र घेतलं जाईल. नितीन भोईर अगदी बोनकोड्याचा विचार केला. किरण नाईक, कैलाश नाईक, शत्रुघ्न दलवी यांनी मात्र व्यावसायिक मध्ये मात्र पाऊल टाकले अंपायरचा विचार केला तर. रोशन कोहली
त्याचबरोबर तोळेलीकडून बिलॉंग करतात. अगदी अमन सिंग, आकाश सिंग हे बंधू या क्षेत्रात उतरलेले अंपायर म्हणून, चांगले अंपायर म्हणून त्यांचा खेळ पाहायमध्ये. सचिन साहू तुर्भेगावचा व्यावसायिक त्यांनी पाऊल ठेवले ॲज अंपायर म्हणून, त्यांचंही कौतुक केलं जाईल. असे बरेचसे नावं आहेत. किशोर मडवीला आपण पाहतो सातत्याने, सूर्यकांत बालाला आपण पाहतो अंपायर करताना. अगदी नारायणची मात्र खूप ओळख होती जेव्हा आम्ही खेळायचो. अगदी एक इनिंग असो, 2 इनिंग असतो, 25 ओव्हर असतो, तर नारायण मात्रेचे अंपायर आम्हाला खूप मात्र इम्प्रेस करायची. काशीनाथ दादा पाटील दिवा बिलॉंग करतात. हे जुने जाणते असे चांगले अंपायर आम्ही पाहिलेले आहेत. मोरेश्वर मडवी याने अंपायर करताना पाहिलं. 40+ हे सर्व शिरेदार. मॅचकडे वळूया. असे बरेच अंपायरचे नावं चर्चेत असतील, घेतली जातील सन्मानाने, कारण अंपायरचा सन्मान वाढवणारा हा अंपायर चषक आहे आणि तो भेटीला आणलाय विनोदजी भगत, मावेश भोईरला साथीला. पण खऱ्या अर्थाने यतीन असो, ऋतांशू असेल, मयूर असेल, सुशील डाकवल असेल, जतीन असेल, संपूर्ण यंगस्टरने त्याला खूप चांगली साथ दिले. 30,000 प्रथम, 15,000 द्वितीय अशी स्पर्धा रंगलेली आपल्या भेटीला. चला 55 टू टार्गेट समोर आहे. 4 ओव्हरचा खेळ. अप्पा स्ट्रायकर आता डिफेंड करताना दिसेल आणि पार करताना यजमान झू गाव काय करेल ते जाऊया पाहूया. मॅचच्या जिथे क्रीडांगण आहे गावदेवी झू गाव, ज्याने इतिहासाचे कितीतरी पानं मात्र रचलेली आहेत त्या मैदानावर. स्ट्राईकला जतीन पाटील खऱ्या अर्थाने शतरक्षक म्हणून यांनी ओळख केली, परंतु बॅटिंगला करिश्मा दाखवायला लागे जतीनना. 55 धावा, 28 धावा डिफेंड केले होता. अश्विन आज दिसत नाही. सीबीडी स्ट्रायकर दॅट इज अ लवली, कारण इम्प्रेस केलं होतं आर एस गोटिलेमध्ये अश्विनने. एक ओव्हर टाकलं होतं अश्विनने. त्याची कमतरता, त्याची खरी मात्र निश्चित जाणवेल, कारण बेस्ट विकेट कीपर अप्पा स्ट्रायकर अश्विन. आता बॉलिंग मार्क पहिला आरंभ करताना बॉलरचं नाव अनिकेत. समोर जतीन, जतीनच्या सोबतीला आलाय किशोर. नॉन स्ट्राईक एंडचा विचार. 55 जाऊया पाहूया. बॅक टू द क्रिकेट. दुसरी मॅच अंपायर चषक पावसाले रबल बॉल गावदेवी क्रीडांगण जोगाव रंगलाय हा खेळ. चला स्पीडअप करा, वेळ जास्त घेते मित्रांनो. 12 टीम आहेत. एक दिवसाचा हा 16 आहे क्रिकेटचा 16. अनिकेत प्लीज स्टार्ट. ओ माय गॉड, व्हॉट अ लेफ्ट ब्रेकर, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ स्टार्ट. टप्पा पालन चेंडून घेतलेलं एक ब्रेकचं बालन जतीनला चकवलं. लेन प्रॉपरली लेन, मिड स्टम्प, लेग स्टम्पला धरून फिंगर्स रोल, लेग ब्रेक केला. बाकीचं काम केलं ऋषीने विकेटच्या. पण अश्विनच्या जागी आता ती भूमिका निभावताना, पण अश्विन दॅट इज अ सुपर विकेट कीपर. त्याची कमी मात्र इच्छित जाणवेल काय, परंतु त्या दिशेने चांगलं ऋषी चांगलं करतोय, नो डाऊट. पण चपलता आम्ही पाहिली होती. 2 एस्टिचेट केले होते अश्विनने. 28 धावांचं ते डिफेंड करताना. व्हॉट अ लवली विकेट कीपर आर एस गोटोली. सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग यार. अतिशय चांगला चेंडू. इथे खामोश ठेवले, बदलले ते पाहायला मिळत नाही. फक्त 1 लागले व्हाईटच्या रूपामध्ये. 2 चेंडूचा खेळ बाकी. 55 धावांचा लक्ष. 4 ओव्हरची मॅच. पहिला ओव्हर हाताळताना लेग ब्रेकर, ब्रेक करताना, ब्रेक लावताना बॅट्समनवरती एक समजावलंय मी, म्हणजे नॉस्ट येईल, कारण आरसा असतो. नेमका चेंडू कुठे पिच होते, कोणत्या अँगलला टाकतोय ते बघ. पायांच्या ज्या हालचाली ते हालचाली दाखव, तरच त्याच्यावरती आपण मात करू. त्याच्याला डोकं खाजवायला आपण लावू शकतो. मला इथे दिशान बॉल. दुसरा वाईटरला 2 धावा लागल्या. 55 टार्गेट. पहिला ओट टाकताना स्ट्रायकर करून अनिकेत. सुपर बॉलिंग यार, ग्रेट बॉलिंग. पहा 2 शब्द गेला होता किशोर सांगण्यासाठी, परंतु उपयोग झाला नाही. आता टॉप स्पिन टाकला सरळ टिचून गोलंदाजी. फक्त 2 वाईट टाकलेत अनिकेतने. ग्रेट शॉट, हे टायमिंग परफेक्टली. हो हो, इट्स आउट ऑफ द 5 रन. येस, हरकत नाहीये. थेंबे थेंबे तरी येतील. व्हेरी गुड स्ट्रोक. परफेक्टली टायमिंग यार. स्विंगला कसं फिनिश केलं पहा. बरोबर मधोमध गेला, पाहिलं, अँगल चेंज केली, अँड दॅट इज अ सुपर फुटवर्क बाय जतीन. 6 रन. 6 ने धावसंख्या मात्र पुढे जाते 8 वर.
मिस्टॅमिंग स्ट्रोक, विकेट मात्र मिळणार. डाऊन द बॉल, कॉटन बॉल, षटकार ठोकल्या, टिट फॉर टॅट. त्याचबरोबर 40+ सन्मानी जलगती गोलंदाज महेश भगत हे येतात. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सरस स्वागत आहे महेश भगत. जलगती गोलंदाज अंपायर चषक 2025 षटकार ठोकल्यानंतर पहिला चेंडू थोडा लेग स्टंपच्या बाहेर वळवण्याचा प्रयत्न केला. नंतर मिडल आणि ऑफ स्टंपचा टप्पा पूर्णपणे जोरदार मारत बद्दल टायमिंग चुकलं, स्टॉप डिसमिसल. येस वैभव. आता विनीत साठी पहिले यतीन आणि मयूरने ठेवलं होतं रचित भोईरसाठी. आता विनीत साठी युवा सेनाचं नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते अशी ओळखला श्री वैभव भोईर न मात्र पारितोषिक विनीतसाठी ठेवलं. लगातार सलग 3 षटकारासाठी रोख रुपये 3000. वेळ सरत चाललेले, कॅश मात्र वाढत चालले. सेन्सेक आहे बाजार तो उसळी घेतोय. आता 3 षटकारासाठी लगातार विनीत. दीपक भोईर साठी 3000 आणि मयूर भोईर कडून 3000, तब्बल 6000 कॅश. ओ माय गॉड, इम्प्रेस केले. लाजवाब बॉलिंग यार. काय टप्प्यावर गोलंदाज वळणदार चेंडू टाकले, फिरवले बॅट्समनला फिरवले. यावर मध्ये मिळेल फक्त 1 षटकार 2 वाईट अशा धावा खर्च केल्या. बात करताना जतीनला अनिकेतने केवळ 8. चांगलं ओव्हर, चांगली सुरुवात. अप्पा स्ट्रायकर सीबीडी कडून पहिल्या ओव्हरात तळताना अनिकेतने टिचून गोलंदाजी. 1 विकेट त्यांनी प्राप्त केल्या, केवळ 8 धावा. आता 18 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये आणखीन जिंकण्यासाठी 47 धावा. 18 चेंडू आणि 47 धावा. काही होऊ शकतं. गेलेच आठवड्यात लपडा चषक आपण पाहिलं होते. 1 ओव्हर आणि 25 धावा ठोकल्या गेलेल्या आहेत. अगदी 1 चेंडू आणि 5 धावा. तब्बल 4 वेळा कीर्तिमान झाला लपडा चषक. यतीन भोईर, विजेंद्र भोईर यांचं अतिशय जबरदस्त आयोजन. त्या लपडाच्या 24 संघामधून अखेरकार गावदेवी कोळशेतनं चॅम्पियन्स ठरताना अशू कुमार 11 तुर्मेला नमवलं. बॅक टू द क्रिकेट. दुसरा ओव्हर मध्ये ऍक्शन मध्ये अप्पर स्ट्रायकर कडून अमर अभय. त्याला डर नाहीये, त्याला भीती ना. अभय आला, ज्याच्या नावातच निर्भयता आहे. बॅकफुटवर गेला, शॉट पूल केले, डाऊन द बॉल. शतरक्षाला अचूक झेल टिपताना खेळी मात्र किशोरची झाली. ते समाप्त. दुसरा हादरा जुगाव 11 जुगावला. किशोर अगदी पहिल्या चेंडू गोलंदाजाचा शिकार. पहिली सफलता अभयने मात्र आपल्या नावे केली. दुसरी विकेट आपल्या टीमला. अप्पा स्ट्रायकर सीबीडी. पहिली मॅच आपण पाहिली, अगदी नजीकचा मोगला, जवळचा मॅच पाहायला मिळालं. 1 चेंडू 5-11 धावा डिफेन्स आपण पाहू शकता. त्याचा मानकरी स्वेरलेगला अंपायरिंग करताना वेदांच्या बरोबर तुषार मोहंती. त्या डिफेंड केल्या तुषारने. 11 धावा. पहिली विजय ची चव चाखाला मत दिली अरेस गोठुलीने. त्याला माहिती तू आहेत ना. अरेस गोठुली आणि कॅप्टन आपली जी पावलं आहेत, कारण आय थिंक 2 जे प्रमुख आहेत ते अंपाच्या रूपामध्ये आहेत. एवढं मात्र लक्षात आम्हालाही घ्यावं लागेल. त्यांचाच मुकाबला होईल विजेता संघ. आता 17 चेंडूचा खेळ बाकी आणि धावांची आवश्यकता आहे 47. इनिंग क्रमांक 4 वर सागर. विकेट किमान अतिशय चांगली केली सागरने. आता बॅटिंग करावं लागेल. लेफ्ट हँड उर्ध विकेट. कडक बॉलर. पहिला लेग ब्रेकने आपला जलबा दाखला, आपली जादू दाखवली. फिरकीचा जादूगर होता अनिकेत. आता नॅचरल आउट कटरचा अभय आला. लेफ्ट हँड उर्दू विकेट. पहिली विकेट नंतर डॉट. लेफ्ट हँड उर्दू विकेट अलाउन द कार्पेट. सरपटीत चाललेला चेंडू दूरवरीने येईल. फील केलेल ज्याने झेल अतिशय चांगला टिपला तो क्षेत्रक्षण येतोय. फील करतोय येईल. फक्त सिंगल मात्र नावे केले. दुसऱ्या चेंडू खातं कोळलं सागरने. 1 मात्र सावकाश गतीने जाताना जुगाव 11 55 धावांचा पिच्छा करताना 1 गडी 2 गडी बाद 9. विनीतला जलवा दाखवायला लागेल. यतीन कडून सलग 3 षटकारासाठी 3000. मयूर कडून वैभव कडून 3000 आणि मयूर कडून 3000 असे तब्बल 6000 विनीत साठी. अगदी
त्याला खुणावतोय हे 6000 हे 6 आले ना तर मात्र तो मॅच फिनिश करण्याची क्षमता राखतो. अजून नाईटचं क्रिकेट आम्हाला आठवतं गतवर्षी तेव्हा अगदी डेफाळली होती मजबूतवाली, तेव्हा विनीतने हात दिला होता. नाईट क्रिकेट सूरजजी पाटील यांचा सन्मान वाढवणार नगरसेवक चषक दिवस रात्री, तेव्हा बॅट्समननं मात्र खूप चांगली बॅटिंग केली होती. ती बॅटिंग मात्र आपल्या घरच्या मैदानावर त्याला दाखवायला लागेल. 2 मात्र पारितोषिक त्यासाठी जाहीर झालेत. वैभवजी भोईर यांच्याकडून ती सलग 3 साठी 3000, मयूर रामनाथ भोईर यांच्याकडून आणखीन 3000, असे 6000. बॉलिंग मार्कवर अभय लेफ्ट टर्न ओर द विकेट, लेफ्टी टू लेफ्टी. डावकुऱ्याच्या विरुद्ध फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग आहे, डाऊन द बॉल. फुटबॉल खेळताना अखेरकार चेंडू सीमारेषेच्या आत. चांगला प्रयास केला होता फिल्डरने, परंतु चेंडू मात्र थांबला. जिथे खूप चिखल आहे, पाऊस आली त्यामुळे थोडस मात्र तिथे नमी झाले, ते नमी झाले जागेवरती चेंडू मात्र थांबला, चौकार होऊ शकला नाही. 2 धाव मात्र मिळवल्या विनीत भोईरने. धावसंख्या 13 वर. दुसऱ्या पगती पदावर लास्ट बॉल अभय सोडून दिले. बाकी तमाम मात्र काम केलं. वेदांत बच्चू फ्रॉम गोठोली न्यूट्रल अंपायरिंग करतात. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 14 वर पोहोचले. लास्ट बॉल टू गो. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ. फटका चांगला, टायमिंग मात्र प्रॉपर, परंतु जाईल बरोबर वाईडी स्क्वेअर लेगच्या जिथे गोशांकी क्षेत्र आहे त्या गोशांक सिंगल मध्ये ओव्हरची झाली समाप्ती. 14 धावा खूप मागे. विचार केला 15 धावा लागल्या. 7.5 धावांचे सरासरी. जुगाव 11 2 गडी बाद. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 मध्ये तब्बल 40, बरोबर ना? 12 चेंडू आणि 40. आता 20 धावांची सरासरी. अलेख मात्र जातोय. निलेश अभिमन्यू भोईर, दिनेश अभिमन्यू भोईर आलेले आहेत. सरचे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. अंपायर चषक पावसाळी रबर क्रिकेट 2025 मध्ये तुमचं सरचे स्वागत आहे. 12 चेंडू आणि 40 धावा, 12 गेंदे 40 रन. 2-3 तगडे फटक्यांची आवश्यकता. मॅच खूप मात्र पाठीमागे गेले, खूप मागे आहे. जुगाव 11 सातत्याने या खेळपट्टीचा प्रवाह जो सराव असतो नित्याने, परंतु तरीही मात्र थोडीशी बॅटिंग आहे ती ढेपाळली आहे, परंतु कधी उभारता येईल तेवढी ताकद आहे. विचार केला तर विकेट कीपर करणारा सागर ऑन द स्ट्राइक. बॉलिंग मार्कवर ऋषभ. टप्पापणे चेंडू लो राहिला, प्रयास केला होता पण सिंगल घेतली. प्रयत्न जरूर केला होता. किती चपलता पहा, दॅट इज परफेक्टली. कारण फॉलो थ्रू मध्ये जाताना थोडासा प्रयास करला खूप कठीण असतो बॉलरचा विचार केला तर. फक्त सिंगल आहे ना? येस, फक्त सिंगल. लेग बायचं फक्त सिंगल मिळेल. खूप मात्र आता षटकारांची आतिषबाजीची आवश्यकता आहे. आता विनीतला मात्र करावं लागेल. विनीतने केले बऱ्याच मॅच मैदानावरती या पिच वरती. गेलेल्या मॅचेस त्यांनी काढून दिल्या आहेत. जुगाव 11 टीमला कित्येक वेळा त्यात बॅटिंगची आवश्यकता आहे, कारण मॅच खूप येस रन रेट वाढवणं आहे, स्ट्राईक रेट वाढवणं आहे. 400च्या रन रेटने जवळजवळ ही झेप घेतली तर मॅच बनेल. सोडून दिले डाऊन द लेग साइड. अति वेगाने पडण्याचा प्रयत्न केला ऋषभनं, ते घातक होईल पण दिशा खूप मात्र खराब होते. दिशा इन बॉल वाईट +1 अशा 2 धावा अर्जित केले. स्कोर मात्र जुगाव 11चा पोहोचले 20 वरती 20. 55चा टार्गेट. आणखी 35 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 11. काही होऊ शकतं. 11 चेंडू आणि 35 बॉल फक्त एकच झाले. ओ हो, अश्रफ घेतला गेले थ्रोचा. चिकर जे असेल ते दोन्ही अंपायरने द्यायचं आहे. याचे सर्व अधिकार दिले आमच्या कोर कमिटीने जो चकरचा. कारण जो कोण्यामधून हात येतो बिलकुल येत नाहीये असं म्हणणं आहे बॅट्समनचा. लवली बॉल डाऊन द बॉल. नो बॉल, नो बॉलचा इशारा वेदांतम केलाय. चकर बॉल. कारण खांद्यामधून जो बॉल जो मनगडामधून जे अँगल बनवतोय प्रॉपर नव्हतं ते पाहिलं आणि गोलंदाजाला मात्र इथे थ्रो घोषित केला. फ्री हिटचा चेंडू.
सिंगल घेतली आणि नो बॉल म्हणजे 2 धाव मात्र वाढले जाते स्कोर 22 वाईट प्लस होता मग अशी येस आम्ही दुरुस्ती केलेली आहे जिथे थोडं स्कोर मध्ये ह्या चूक झालेली आहे आता 20 बनल्यात येस नो थ्रोचा दिले वेदांत ओ असं सांग ना यार पायाचं सांगणं गरजेचं कारण थ्रोचं ऑब्जेक्शन घेतलं होतं आम्हाला वाटलं थ्रो फेअर दिलो परंतु हा स्टेपचा नो बॉल आहे नो फेकीचा कडक स्ट्रोक आता अंदाजामध्ये वेगळा अंदाज भरताना बॅट्समन आला रंगात शरण बॅट मधून सागरच्या बेहतरीन स्ट्रोक लास्ट षटकारने झपकन मात्र मुसुंडी मारतोय जुगाव 11 55 धावांचा पाठलाग करताना आता पोहोचतोय 26 वर मॅचला वेगळं वलन मॅचला वेगळा रूप देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये जाम फुकण्याचा प्रयत्न केला जातोय बॅट्समन सागर कडून Bowling marker Rishabh comes in ball right up round the wicket, round over the wicket. Super bowling, white out टाकला बॅटला ब्रश होऊन गेला toe in the bat. अगदी अग्रभागाला माता चाटून गेला गोशांक क्षेत्रात सिंगल मिळते अजून 3 चेंडूचा खेळ यावरून बाकी 9 चेंडूचा खेळ शिल्लक धावसंख्या पोहोचली 27 वर लक्ष 55 28 धावांची गरज 9 चेंडू 28 धावा चांगला अलाउन द कार्पेट कावकाच्या ठिकाणी प्रोटेक्शन क्षेत्ररक्षण फील करे फंबलिंग झाले फंबलिंगचा फायदा घेताना दुसरी धावची मांग इथे चेंडू फेक विनीत खूप माग विनीत मागे नतीजा रनआउटची विकेट डावखोरासाठी बरेचसे पारितोषिक वैभव कडून 3000 मयूर कडून 3000 पण त्याचा लाभ घेऊ शकला नाही दुसरी धाव घेण्याच्या सट्टीक थ्रोने त्याचा घात केलाय तो रनआउट घडी क्रमांक 3 बाद होते जू गावला लागले विनीतच्या पण 3रा हादरा आता 8 चेंडूचा खेळ बाकी 8 मध्ये 27 धावा 28 बनल्यात 3 गडी बाद 8 लक्ष 55 आता उर्वरित चेंडू आहेत 8 मध्ये 27 धावा 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता मॅच क्रमांक दुसरा स्पीडअप करा एक दिवशी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अंपायर चषक 2025 गावदेवी जू गाव क्रीडांगण 8 चेंडू आणि 27 लाइन मिस केली है परफेक्टली स्विंग इन द मिस बाकी तमाम काम केलं विकेटच्या पाठीमागे विकेट कपरने धाव मात्र मिळत नाही 1 चेंडू खाली आता 7 मध्ये 27 यामध्ये मोठा फटका असला कुठेतरी आशेचा किरण सूर्यप्रकाश स्पष्ट मात्र प्रकाश देताना मैदानावरती पावसाळी जरी असलं पाऊस थांबले फटका चांगला कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन करता येईल सिंगल घेतली तोपर्यंत जाईल फील करण्याचा चेंडू उचले तोपर्यंत दुसरी घेतली तिसरी मान पूर्ण होईल का येस नो करताना तिसरी धाव होऊ शकली नाहीये आता 2 धावा झाल्यात आता लक्ष येते 6 चेंडू आणि 25 धावा लफडा चषक 2025 यतीन भोईर विजेंद्र भोईर प्रेझेंटेड आणि त्यामध्ये ज्यांस रुद्र 11 मापेच्या बॅस्टरने अनेकेतने कारनामा केलाय विरुद्ध तलवली संतोषच्या विरुद्ध 6 चेंडू आणि 25 धावा झाल्या तोच आकडा आलेला आहे 6 चेंडू आणि 25 धावा चला घाई करा मित्रांनो खूप वेळ घेता तुम्ही मीटिंग घेतल्या तर अजून जवळजवळ 1 तास झाला मॅचला या सामन्याला जवळजवळ 1 तास मात्र पूर्ण होते आज आम्ही साथीला होत एक बेहतरीन यंगस्टार राहुल राठोड ज्याने खऱ्या अर्थाने पहिल्यामध्ये अतिशय मंत्रमुग्ध करणारं समालोचन आपल्या पुढे ऐकवलं तिसऱ्या मॅच मध्ये त्याची जादूभरी आवाज मध्ये पुन्हा आपण ऐकू शकाल आता जाऊया पाहूया 6 चेंडू आणि 25 धावा पहिले 2 बॉल कोणाचे असतील त्या 2 बॉल निर्भर असेल कोणाची दादेगिरी चाललेली मॅच वरती कोण दावा ठोकू शकतोय मॅच मध्ये कोण हक्का सांगतोय कंपल्सरी 6 चेंडू 25 धावा स्ट्राईकला आता सुशील डाकवल ज्याने गोलंदाजांना विशेष छाप पाडू शकला पण बॅटिंग मध्ये ते कमी भरून काढेल काय जाऊया मॅच कडे गोलंदाज रोहित 6 चेंडू 25 धावा
6 चेंडू आणि 25 धाबा. 30 धाबा झाल्या 25 फटका झाली मॅच ऑन. मॅच मध्ये काणीमध्ये ट्विस्ट. हा बाय का मजा. पहिला तर आला, षटकार आला, समीरच्या आकडे बदलले, बॉल जरी कमी, 6 धावा तब्बल कमी. अर्थातच आता 19 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 19 धावा. जबरदस्त मॅच. राहुल पहिली मॅच गेली होती आपण. सुशील हा खूप कमी वयामध्ये जास्त क्रिकेट खेळलाय. अनुभव आलाय सुशीलकडे. कोणत्या बॉलला कुठे फेकून द्यायचं. मिड विकेटला फेकून लॉंग ऑफ, आता लॉंग ऑनला फेकून दिला डाऊन द ग्राउंड. एक्स्ट्रा कव्हरला तो फेकून देतो. तो स्क्वेअर लेगलाही खूप चांगला मारतोय. आता प्रेशर आहे रोहितच्या, या बॉलरच्या मनामध्ये आता थोडस प्रेशर. आता 5 मध्ये कंपल्सरी 19 धाबा, 5 गदे 19 रन. अंपायर चषक 2025 चा हा मान सन्मान पंचांचा वडवणारा विनोदजी भगत, भावेश भोईर आपल्या भेटीला. त्याला 7 जण यतीन असेल, वैभव असेल, मयूर असेल, ऋतांशु पाटील, जतीन असेल. संपूर्ण मध्ये 5 चेंडू 19. ओ टाप केला. एक दिमाग दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर राहिले. एक तर घेतली, दुसरी धावचे सागरला मात्र पळवलंय. चेंडू फेक जरूर विकेटच्या बळ जाईल उशिराने. 2 धावा तब्बल पूर्ण केल्या. मॅच ऑन. अजूनही मॅच मात्र कायम, कारण 4 मध्ये आता कंपल्सरी 17. 4 चेंडू 17 धावा. रोहित बॉलिंग मार्कवर अप्पा सायकर सिबीड करून आता जू गावचा हा एक परफेक्ट ऑलराऊंडर स्ट्राईक वरती. नाव आहे सुशील डाकवल. डाकवलला दाखवून द्यावं लागेल या जी गेलेला आहे मॅच, त्याला पण दाखवण करताना दाखवेल काय, परंतु बीट झालाय. कम्प्लिटली बीट सकवला गेला. अजूनही मॅच आहे. ओळीने आता 3 चेंडू मध्ये 3. आता एकही जरी चेंडू खाली, मॅच संपूर्णपणे झुकली जाईल. अप्पा स्ट्रायकर सीबीडीच्या 3 चेंडू 17. मोस्ट इम्पॉर्टंट बॉल ऑफ द मॅच. या मॅच मधला इम्पॉर्टन्स बॉल लेफ्ट हँड. येस आला इम्पॉर्टंट बॉल उचलून नाही तर फेकून दिलं. काहू कानामध्ये जोरदार हमला बोल. सुशील डाकवालने दाखवलं मॅच अभी बाकी आहे मेरे दोस्त. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आता 2 चेंडू आणि कंपल्सरी 11. 2 चेंडू 11 झालेल्या कारणावा करून दाखवलं पप्याने, करून दाखवले बऱ्याच टीमच्या हिरोने. आता सुशील करून दाखवेल काय. रोहितच्या विरुद्ध मध्ये गेलेले मॅच सलग 3 मारायचे होते, 3च्या 3 मारलेत. मॅच घेऊन गेला असं एक 50 त्याच्या नाव लिहिला जाईल, परंतु मॅच अजून बाकी आहे. 2 चेंडू 11 सुशीलच्या विरुद्ध रोहित. लेफ्ट हँड उर्दू विकेट. ओ माय गॉड, खोला टाकला मॅचला. एक वेगळं वळण आणलं रोहितने. परफेक्टली यॉर्कर. 1 चेंडू 11. सेमीफायनल मध्ये 1 चेंडू 16 धावा दिलेत. 1 चेंडू 11 झालेत. 1 चेंडू 16. इथे 1 चेंडू 11 पुन्हा एकदा भर लफडा चषक मध्ये झाला. ओ माय गॉड, क्लेवर बॉलिंग, सुपर बॉलिंग, हार्ड लेग सुशील डाकवल, बॅट लक जुगाव अँड वेल डन अप्पा स्ट्रायकर सीबीडी. मॅच तुम्ही जिंकले. चला मी पुन्हा एकदा बदल करतो, पण तत्पूर्वी दोन्ही कॅप्टन